हाँ, now let's revise formulae related to Earth's magnetic field. Okay, first of all, you should know what is the angle theta. एंगल थीटा मतलब क्या रहता है? मैग्नेटिक फील्ड डिक्लिनेशन रहता है. एंगल थीटा मतलब डिक्लिनेशन या फिर मैग्नेटिक फील्ड डिक्लिनेशन बोलते हैं. डिक्लिनेशन मतलब क्या रहता है? एट अ पर्टिकुलर प्लेस इट इज एंगल बिटवीन टू प्लेन्स. ओके, एट अ पर्टिकुलर प्लेस इट इज एंगल बिटवीन टू प्लेन्स. कौन से दो प्लेन? ज्योग्राफिक मेरिडियन एंड मैग्नेटिक मेरिडियन. ये क्या रहते हैं? प्लेन्स रहते हैं. इन दो प्लेन के बीच में जो एंगल रहता है उसको क्या बोलते हैं? मैग्नेटिक फील्ड डिक्लिनेशन. उसके बाद हमने देखा डेल्टा. डेल्टा मतलब क्या रहेगा? डीप एंगल, मैग्नेटिक डीप. मतलब अर्थ मैग्नेटिक फील्ड हॉरिजॉन्टल से कितना नीचे है या फिर कितना ऊपर है, उसको क्या बोलते हैं? हम डीप बोलते हैं. एंड बी इज द टोटल मैग्नेटिक फील्ड ऑफ द अर्थ. और बी के दो कंपोनेंट आते हैं, एक है बी एच और दूसरा है बी वी. ठीक है. सो बी एच इज कॉल्ड एज हॉरिजॉन्टल कंपोनेंट, बी वी इज कॉल्ड एज वर्टिकल कंपोनेंट. और बी, बी एच, बी वी तीनों में रिलेशन क्या है? बी इज स्क्वायर रूट ऑफ बी एच स्क्वायर प्लस बी वी स्क्वायर. एंड बी एच एंड बी वी में क्या रिलेशन रहता है? दैट इज tan डेल्टा इज इक्वल टू बी वी बाय बी एच रहता है. बी एच इज इक्वल टू क्या रहता है? बी कॉस डेल्टा रहता है. एंड बी वी इज इक्वल टू क्या रहता है? बी साइन डेल्टा रहता है. फिर डेल्टा इज कॉल्ड एज ट्रू डीप. डेल्टा क्या बोलते हैं हम उसको? डीप एंगल या फिर ट्रू डीप एंगल बोलते हैं. उसके बाद हमने अपेरेंट डीप भी देखा है, tan डेल्टा डैश. ओके, अपेरेंट डीप tan डेल्टा डैश इज इक्वल टू tan डेल्टा डिवाइडेड बाय cos ऑफ दी फाई. ठीक है. मतलब ट्रू डीप हमें कहाँ पे मिलता है? मैग्नेटिक मेरिडियन में. मैग्नेटिक मेरिडियन में अगर डीप कंपास है तो हमें ट्रू डीप मिलेगा. और डीप कंपास अगर दूसरे वर्टिकल प्लेन में अदर देन मैग्नेटिक मेरिडियन दूसरे वर्टिकल प्लेन में है तो क्या मिलेगा हमें? अपेरेंट डीप मिलेगा. अपेरेंट डीप हमेशा ट्रू डीप से ज्यादा रहता है या कम रहता है? बोलिए, अपेरेंट डीप कैसा रहता है? ज्यादा रहता है, कम रहता है? हमेशा apparent dip is always more greater than the true dip. Okay, and suppose in one plane apparent dip is delta 1 and in second plane which is perpendicular to first plane apparent dip is delta 2, then what is the formula for true dip? मतलब delta 2 delta 1 ये क्या है? apparent deep angles है in two perpendicular planes. देन ट्रू डिप का फॉर्मूला क्या आ जाएगा? वो भी फॉर्मूला हमने देखा है. व्हाट इज दैट फॉर्मूला? टेल मी. दैट इज क्या फॉर्मूला है? वो डिराइव किया है फॉर्मूला हमने इधर. कैन यू टेल मी दैट फॉर्मूला? cot square delta is equal to cot square delta 1 plus cot square delta 2. Okay, cot square delta 1 is equal to cot square delta is equal to cot square delta 1 plus cot square delta 2. So these are some important formulae. Okay, ये चैप्टर आपका स्टेट बोर्ड के बुक में भी हुआ होगा लेकिन इतने टर्म्स वहां पे नहीं है. दीज आर रिलेटेड टू ऑल मेंस या फिर नीट एग्जाम. ओके, ये सब कुछ आपको पता होना चाहिए. न्यूट्रल पॉइंट स्टेट बोर्ड में कुछ भी नहीं दिया है. ओके, न्यूट्रल पॉइंट इज आल्सो इम्पोर्टेंट. उसके बाद और भी कुछ इंपॉर्टेंट सेक्शन है विच इज नॉट इन द स्टेट बोर्ड. that is vibration magnetometer, deflection magnetometer. This part is also there that we are going to take after this numerical problems. Okay, so some important numerical problems from DC Pandey books are there. Okay, that I am going to take now. The first question is that a compass needle of magnetic moment. There is a compass needle. Okay, listen carefully the problem. There is a compass needle. Okay, there is a compass needle and it has a magnetic moment of
60 एम्पियर मीटर स्क्वायर. ओके, डायपोल मोमेंट कितना है? 60 एम्पियर मीटर स्क्वायर है. एंड इट इज पॉइंटिंग ज्योग्राफिक नॉर्थ एट अ सर्टन प्लेस. इट एक्सपीरियंसेस ए टॉर्क ऑफ, इस पर टॉर्क भी दिया है. टॉर्क कितना दिया है? 1.2 इंटू 10⁻³ न्यूटन पर मीटर दिया है टॉर्क. द हॉरिजॉन्टल कंपोनेंट ऑफ अर्थ मैग्नेटिक फील्ड, हॉरिजॉन्टल कंपोनेंट भी दिया है अर्थ मैग्नेटिक फील्ड का. हॉरिजॉन्टल कंपोनेंट वो कितना है? 40 माइक्रो वेबर पर मीटर स्क्वायर. व्हाट इज एंगल ऑफ डिक्लिनेशन, मतलब थीटा निकालना है. एंगल ऑफ डिक्लिनेशन कितना रहेगा? अभी देखिए क्वेश्चन में क्या दिया है. देयर इज अ डीप कंपास. कंपास नीडल मतलब डीप कंपास है, मैग्नेटिक मेरिडियन में होल्ड किया है. सपोज ये हॉरिजॉन्टल लाइन है, हॉरिजॉन्टल. अभी डीप कंपास कैसे रहता है? मैग्नेटिक फील्ड के डायरेक्शन में रहता है, ऐसा रहेगा ना डीप कंपास. ठीक है. जब उसको हम हॉरिजॉन्टल करते हैं, ऐसा करते हैं, हॉरिजॉन्टल करते हैं. हॉरिजॉन्टल मतलब मैग्नेटिक फील्ड डिक्लिनेशन निकालना है. सॉरी, जस्ट अ मिनट. इधर कंपास नीडल है, डीप कंपास नहीं है, जस्ट इट इज अ कंपास नीडल. सपोज दिस इज नॉर्थ, साउथ, ईस्ट and west. These all are geographic directions. Okay. अभी कंपास नीडल को कौन से डायरेक्शन में रखा है? इधर कंपास नीडल इज इन ज्योग्राफिक, टुवर्ड्स ज्योग्राफिक नॉर्थ, ऐसा बोला है क्वेश्चन में. क्या बोला है? कंपास नीडल का नॉर्थ जो है किधर है? ज्योग्राफिक नॉर्थ डायरेक्शन को है, ऐसा बोला है. मतलब कंपास नीडल कैसा रहेगा? इस तरह से रहेगा, लाइक दिस. कंपास नीडल पर्पजफुली इस डायरेक्शन में होल्ड करके रखा है, ज्योग्राफिक नॉर्थ डायरेक्शन को. अभी मैग्नेटिक डायरेक्शन जो रहता है वो ज्योग्राफिक नॉर्थ साउथ डायरेक्शन नहीं रहेगा, इस तरह से रहेगा ना वो. हे काय सांगतोय लक्षात येते का बघा? असं असणार आहे ते. हे तुमचं काय असणार आहे? दिस इज साउथ अँड दिस इज नॉर्थ, दिस इज मॅग्नेटिक. आता कंपास नीडल कुठल्या डायरेक्शनला राहण्याचा प्रयत्न करणार? एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड म्हणजे अर्थचं मॅग्नेटिक फील्ड जे आहे त्या डायरेक्शनला राहण्याचा प्रयत्न करणार ना. म्हणजे मॅग्नेटिक नीडल जी आहे ती या डायरेक्शनला येण्याचा प्रयत्न करणार आहे, या डायरेक्शनला फायनली राहायचा प्रयत्न करणार आहे. लक्षात येते का? मॅग्नेटिक नीडल जी आहे ती नॉर्थ साउथ डायरेक्शन, मॅग्नेटिक नॉर्थ साउथ डायरेक्शन अर्थची जी आहे त्या डायरेक्शनला ती मॅग्नेटिक नीडल राहण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु होल्ड करून आपण होल्ड करून धरलेले आहे कुठल्या डायरेक्शन? ज्योग्राफिक नॉर्थ साउथ डायरेक्शन होल्ड केलेले आहे. ओके. आता मला सांगा, मॅग्नेटिक नॉर्थ साउथ डायरेक्शन आणि ज्योग्राफिक नॉर्थ साउथ डायरेक्शन यांच्यामधला अँगल जो असतो त्याला काय म्हणतो आपण? मॅग्नेटिक फील्ड डिक्लिनेशन म्हणतो, बरोबर आहे ना. ज्योग्राफिक नॉर्थ साउथ डायरेक्शन आणि मॅग्नेटिक नॉर्थ साउथ डायरेक्शन, ओके, यांच्यामध्ये जो अँगल असतो त्याला काय म्हणतो आपण? मॅग्नेटिक फील्ड डिक्लिनेशन. बाय डिफॉल्ट मॅग्नेटिक नीडल कुठल्या डायरेक्शनला राहण्याचा प्रयत्न करणार? या डायरेक्शनला राहण्याचा प्रयत्न करणार आहे मॅग्नेटिक नीडल. परंतु कुठल्या अँगल मध्ये ठेवली आहे? थीटा अँगल मध्ये, म्हणजे मॅग्नेटिक मेरिडियनला थीटा अँगल मध्ये आपण होल्ड करून धरली आहे. आता होल्ड करून धरली आहे म्हणजे काय होणार? याच्यावर टॉर्क ऍक्ट होणार. तो टॉर्क इथे दिलाय. आता टॉर्कचा फॉर्म्युला काय असतो? टॉर्क इज इक्वल टू mb sin थीटा. हा फॉर्म्युला माहित असेल तुम्हाला. टॉर्क इज गिवन बाय फॉर्म्युला mb sin थीटा. आणि हा थीटा म्हणजे कुठला असणार आहे? हा डिक्लिनेशन अँगल असणार आहे. लक्षात येते का? हे बघा क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा. देयर इज अ कंपास नीडल आणि कंपास नीडल कशी धरलेली आहे? पर्पजफुली ते फोर्स लावून धरलेली आहे. कुठल्या डायरेक्शन? तर त्याचा नॉर्थ पोल जो आहे तो ज्योग्राफिक नॉर्थला असेल अशा प्रकारे ती धरलेली आहे. ठीक आहे. मग मॅग्नेटिक नीडल काय होणार आहे? मॅग्नेटिक नॉर्थ साउथ डायरेक्शन येण्याचा प्रयत्न करणार, म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन रोटेट व्हायचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन रोटेट होण्यासाठी काय होणार आहे? तर टॉर्क ऍक्ट होणार. तो टॉर्क तुम्हाला इथे दिलाय. त्याचबरोबर कंपास नीडलचं डायपोल मोमेंट देखील दिलाय आणि अर्थचा हॉरिझॉन्टल कंपोनेंट BH देखील दिलेला आहे. BH कुठल्या डायरेक्शन असणार आहे? या डायरेक्शन असणार. ओके, BH.
म्हणजे अर्थचं मॅग्नेटिक फील्ड ज्या डायरेक्शन आहे त्या डायरेक्शन बीएच असणार ना. म्हणजे बीएचच्या डायरेक्शन ती मॅग्नेटिक निडल येण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि किती टॉर्कने येण्याचा प्रयत्न करणार आहे? 1.2 × 10⁻³ न्यूटन पर मीटर या टॉर्कने ती येण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. सो टॉर्क ऍक्टिंग ऑन अ बार मॅग्नेट याचा फॉर्म्युला याच टॉपिक मध्ये आपण बघितलेला आहे. दॅट इज एम बी साइन थिटा. आणि थिटा म्हणजेच काय असणार आहे? डिक्लिनेशन असणार आहे. ठीक आहे. सो साइन थिटा, so therefore we can get sin theta is equal to tau divided by mb. So how much torque? 1.2 × 10⁻³ divided by m कितना है? m is 60 और b कितना है? b मतलब bh रहेगा इधर अभी bh कितना है? 40 × 10⁻⁶. Okay, 40 × 10⁻⁶. So it is coming to be 1.2 × 10⁻³ at the numerator, at the denominator 2400 × 10⁻⁶. So that is 1.2 × 10⁻³ divided by 2.4 × 10⁻�3. Okay, so therefore I can write here 1.2 divided by 2.4, that is 1/2. 1/2 is the sin theta. So theta is coming to be 30 degree. Okay, theta is coming to be 30 degree. लक्षात येत आहे? पुन्हा एकदा सांगतोय, मॅग्नेटिक निडल हे मॅग्नेटिक नॉर्थ साऊथ डायरेक्शन राहण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे बीएचच्या डायरेक्शन राहण्याचा प्रयत्न करणार. बीएच हे कसं असतं? साऊथ टू द नॉर्थ असतं मॅग्नेटिक, बरोबर आहे ना? बीएच ची डायरेक्शन काय असणार आहे? मॅग्नेटिक नॉर्थ टू मॅग्नेटिक साऊथ असणार आहे. म्हणजे जॉग्राफिक साऊथ टू जॉग्राफिक नॉर्थ या पद्धतीनं थोडीशी ती डायरेक्शन असते. मॅग्नेटिक निडल अर्थच्या स्पेसमध्ये होल्ड केली मॅग्नेटिक निडल, तर ती काय होते? बीएचच्या डायरेक्शन राहण्याचा प्रयत्न करते. परंतु बीएचच्या डायरेक्शन ठेवण्याऐवजी आपण काय केलंय? त्याला जॉग्राफिक नॉर्थ साऊथ डायरेक्शन धरलेला आहे. म्हणजे किती डिग्रीनं रोटेट करून त्याला धरलेला आहे? डिक्लिनेशन अँगल जो आहे तेवढ्या अँगलमध्ये रोटेट करून त्याला धरलेला आहे. तिथं धरलेला असताना काय होणार आहे? ऑटोमॅटिकली त्याच्यावर टॉर्क ऍक्ट होणार. आणि तो टॉर्क किती दिलाय? 1.2 × 10⁻�3. तर त्याच्यावरून काय करायचं आहे? डिक्लिनेशन काढायचं आहे. सो डिक्लिनेशन इज कमिंग टू बी 30 डिग्री. किंवा जस्ट असं कन्सिडर करू शकताय, इथं एम दिलंय, टाऊ दिलंय, बीएच दिलंय आणि थिटा काढायला सांगितलंय. सो टॉर्कचा फॉर्म्युला एम बी साइन थिटा असतो, हे माहिती पाहिजे. टॉर्क इज गिवन बाय फॉर्म्युला एम बी साइन थिटा. ओके, हा फॉर्म्युला कधी वापरतोय? व्हेन अ बार मॅग्नेट इज सस्पेंडेड इन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड ऍट एन अँगल थिटा. Next question is that in a magnetic meridian at a certain place, horizontal component of Earth's magnetic field, horizontal component is given, that is 0.26 Gauss, 0.26 Gauss, and deep angle is also given, that is 60 degree. So देखिए एक सर्टन प्लेस पे क्या है? हॉरिजॉन्टल कंपोनेंट कितना है? 0.26 गॉस है. और उसी प्लेस पे ट्रू एंगल ऑफ डिप कितना है? 60 डिग्री है. फाइंड वर्टिकल कंपोनेंट. बीफी निकालना है और उसके बाद नेट मैग्नेटिक फील्ड मतलब बी निकालना है. अभी हमें पता है tan डेल्टा मतलब क्या रहता है? tan डेल्टा इज नथिंग बट बीफी बाय बीएच रहता है. ओके, सो फ्रॉम दिस फॉर्मूला वी कैन कैलकुलेट बीफी. सो बीफी इज इक्वल टू क्या रहेगा? बीएच इंटू tan डेल्टा रहेगा. बीफी इज इक्वल टू बीएच इंटू tan डेल्टा. सो बीएच कितना है? 0.26 इंटू tan डेल्टा कितना रहेगा? tan डेल्टा tan 60. tan 60 कितना रहता है? √3 रहता है. सो बीफी इज √3 इंटू 0.26 गॉस. ओके, इसका कैलकुलेशन करके हम फाइनल वैल्यू निकाल सकते हैं. √3 का वैल्यू कितना रहता है? 1.7 अप्रोक्सीमेटली आंसर अगर निकालना है, या फिर 1.732. अब बी कैसे निकालते हैं? बी इज इक्वल टू स्क्वायर रूट ऑफ बी फी स्क्वायर प्लस बी एच स्क्वायर, ऐसा भी निकाल सकते हैं. या फिर अनदर मेथड इज दैट, अगर बी फी बी एच पता है तो बी इज इक्वल टू स्क्वायर रूट ऑफ बी वी स्क्वायर प्लस बी एच स्क्वायर. या फिर बी एच क्या रहता है? बी एच इज इक्वल टू बी कॉस डेल्टा रहता है. बी एच इज इक्वल टू बी कॉस डेल्टा. सो बी इज इक्वल टू बी एच डिवाइडेड बाय बी एच डिवाइडेड बाय क्या रहेगा?
b इज इक्वल टू बी एच डिवाइडेड बाय कॉस डेल्टा, ऐसा भी निकाल सकते हैं। सो b इज इक्वल टू बी एच कितना है 0.26 डिवाइडेड बाय कॉस डेल्टा दैट इज कॉस 60। कॉस 60 मतलब कितना रहेगा हाफ। ओके, सो b कितना रहेगा, b इज इक्वल टू 0.26 इंटू 2 दैट इज 0.52 गॉस। 0.52 gauss is the total magnetic field and this is the vertical component. Very simple problem. Next, the horizontal and vertical component of Earth's field at a place. अभी नेक्स्ट क्वेश्चन में क्या दिया है देखिए, हॉरिजॉन्टल एंड वर्टिकल कंपोनेंट दिया है, ठीक है। हॉरिजॉन्टल कंपोनेंट कितना है 0.22 गॉस दिया है और वर्टिकल कंपोनेंट दिया है 0.38 गॉस respectively. Calculate angle of dip and resultant magnetic field. डेल्टा निकालना है और b निकालना है। This is also very simple problem. So delta is nothing but tan delta is nothing but क्या रहता है, tan delta is bφ by bh रहता है, bφ by bh. So bφ is 0.38 divided by bh is 0.22. Okay, so it is coming to be 1.7272. That is tan delta. So delta, by using log table you can calculate tan inverse of 1.7272 and it is coming to be 59 degree approx, 59 degree. Okay, and resultant magnetic field B कैसे निकालना है, B is equal to square root of BH square plus BF square. So place the value and do the calculation. Answer will be 0.427, 0.427 Gauss. Next example. Next example is like this. A magnetic needle suspended in vertical plane. Magnetic needle which is suspended in vertical plane मतलब क्या हो जाएगा, वो deep compass हो जाएगा. Suspended in vertical plane at 30 degree from the magnetic meridian. मतलब कैसा है देखिए, इधर एक मैग्नेटिक मेरिडियन का प्लेन रहेगा, सपोज ये मैग्नेटिक, सपोज दिस इज मैग्नेटिक मेरिडियन, ये मैग्नेटिक मेरिडियन का प्लेन है। तो क्या किया है इधर, मैग्नेटिक नीडल एक क्या किया है, एक वर्टिकल प्लेन में रखा है और वर्टिकल प्लेन कैसा है, मैग्नेटिक मेरिडियन को 30 डिग्री में है, लाइक दिस। सो हियर दिस एंगल इज गिवन, सो वो मैग्नेटिक मेरिडियन नहीं है, सो दिस इज मैग्नेटिक मेरिडियन। और जिस प्लेन में वो नीडल रखा है वो मैग्नेटिक मेरिडियन नहीं है, 30 डिग्री का प्लेन है, 30 डिग्री टू द मैग्नेटिक मेरिडियन। मेक्स द एंगल ऑफ 45 डिग्री विथ हॉरिजॉन्टल। यहां पे नीडल रखा तो क्या होता है, हॉरिजॉन्टल से क्या होता है, हॉरिजॉन्टल से 45 डिग्री में नीडल रेस्ट होता है, और हॉरिजॉन्टल से 45 डिग्री में, लाइक दिस। डिग्री, तो हॉरिजॉन्टल से नीचे 45 डिग्री या फिर ऊपर 45 डिग्री, ये क्या रहता है, डीप एंगल रहता है ना, लेकिन ये ट्रू डीप है क्या, नहीं है, एपेरेंट डीप है। सो फाइंड द एंगल ऑफ डीप बोला है, फाइंड द एंगल ऑफ डीप। सो इन दिस प्रॉब्लम इट इज गिवन दैट एपेरेंट डीप इज 45 डिग्री, एपेरेंट डीप इज 45 डिग्री। तो ये समझ में आया, आपको आना चाहिए कि गिवन एंगल 45 डिग्री ट्रू डीप है या एपेरेंट डीप है, या फिर कौन सा एंगल है वो पता होना चाहिए। ओके, मैग्नेटिक मेरिडियन में जो एंगल रहेगा वो ट्रू डीप रहेगा, और मैग्नेटिक मेरिडियन को अगर इंक्लाइन प्लेन है तो उस प्लेन में जो एंगल रहेगा वो क्या रहेगा, एपेरेंट डीप रहेगा।
तो उस 30 डिग्री में जो इंक्लाइंड प्लेन है, उस प्लेन में मैग्नेटिक नीडल का एंगल दिया है, that is 45 degree. So it is not the true dip, so it is the apparent dip. So what is the value of true dip? तो true dip कैसे निकलते हैं हम? apparent dip का फॉर्मूला क्या रहता है? apparent dip is tan of apparent dip is equal to tan of true dip divided by cos of the angle between two planes. ऐसा रहता है ना? So here phi is equal to 30 degree. Phi is nothing but angle between magnetic meridian plane and other vertical plane. So tan of true dip is equal to tan of apparent dip into cos phi. So tan of apparent dip मतलब tan 45 हो जाएगा, tan 45 मतलब 1 into cos 30, cos 30 मतलब √3/2, करेक्ट है ना? cos 30 is nothing but √3/2. So therefore √3/2 मतलब 1.732 divided by 2, so it is coming to be 0.866, that is tan of true dip angle. So true dip is coming to be tan inverse of 0.866. You can calculate this from by using log table only, and this is coming to be 41 degree approx. 41 degree. Okay, this is coming to be 41 degree. So 45 डिग्री apparent dip है, तो ट्रू डिप का एंगल कितना रहेगा? 45 के नीचे ही रहना चाहिए. सो डायरेक्टली ऑप्शन आप देख सकते हैं, अगर 45 के नीचे एक ही आंसर है तो दैट इज द करेक्ट आंसर. ओके, कैलकुलेशन करने की जरूरत ही नहीं है. Next example. Next is a very good example. That is, a ship is to reach. क्वेश्चन क्या है देखिए. A ship has to reach. A ship has to reach 10 degree south of west. शिप को कहां पे रीच करना है? 10 डिग्री साउथ ऑफ वेस्ट को रीच करना है. ओके, and declination at that place, declination at that place, declination at that place is 18 डिग्री वेस्ट ऑफ नॉर्थ है, वेस्ट ऑफ नॉर्थ है. ओके, तो क्वेश्चन में क्या दिया है? इन विच डायरेक्शन, in which direction ship should be steered. This is the question. क्योंकि शिप पर क्या रहेगा? कंपास रहेगा, कंपास. सो विथ रिस्पेक्ट टू दैट कंपास, मैग्नेटिक कंपास, किस डायरेक्शन में ये शिप को लेके जाना पड़ेगा, सो दैट वी कैन रीच 10 डिग्री साउथ ऑफ वेस्ट. ओके, ये साउथ ऑफ वेस्ट ये क्या है? सभी ज्योग्राफिक है. शिप को कहां पे लेके जाना है? 10 डिग्री साउथ ऑफ वेस्ट को लेके जाना है. साउथ वेस्ट दीज आर ज्योग्राफिक, एंड डिक्लिनेशन कैसा है? 18 डिग्री वेस्ट ऑफ नॉर्थ है, ये भी ज्योग्राफिक है. ठीक है, तो विथ रिस्पेक्ट टू दॅट नीडल, क्योंकि शिप पे क्या देख सकते हैं? हे बघा, शिपवर आपण काय बघू शकतो? ती मॅग्नेटिक नीडलच फक्त बघू शकतो. बाकी ज्योग्राफिक नॉर्थ कुठं आहे, साऊथ कुठं आहे, आपल्याला काही माहित नसणार आहे. मग त्या शिपचा जो कॅप्टन असणार आहे त्याच्याकडे काय असणार आहे? कंपास असणार आहे, मॅग्नेटिक कंपास असणार. तर विथ रिस्पेक्ट टू दॅट मॅग्नेटिक कंपास त्याला शिप कुणीकडे स्टीअर करावा लागणार, जेणेकरून तो काय होईल? एक्झॅक्टली 10 डिग्री साउथ ऑफ वेस्टला पोहोचेल. असा क्वेश्चन आहे. तर हा क्वेश्चन कसा सॉल्व करायचा? यू शुड बी एबल टू ड्रॉ दिस डायग्राम. इसका डायग्राम आपको निकालना आना चाहिए. डायग्राम कैसा रहेगा देखिए, ये क्या रहेगा? दिस इज
north, that is geographic north, this is south, this is east and this is west. ये सभी डायरेक्शन ज्योग्राफिक है। शिप को कहां पे पहुंचना है? 10 डिग्री साउथ ऑफ वेस्ट। 10 डिग्री साउथ ऑफ वेस्ट मतलब किधर आ जाएगा? साउथ ऑफ वेस्ट। साउथ ऑफ वेस्ट मतलब डायरेक्शन कहां पे आएगा? साउथ एंड वेस्ट के बीच में। ओके, साउथ आणि वेस्टच्या मध्ये येणार आहे तो पॉइंट। आणि 10 डिग्री साउथ ऑफ वेस्ट म्हणजे अँगल 10 डिग्री कुणाबरोबर घ्यायचा? वेस्ट बरोबर घ्यायचा का साउथ बरोबर घ्यायचा? 10 डिग्री साउथ म्हणजे कुठं पोहोचायचं आहे ते अगोदर डायग्राम मध्ये ड्रॉ करूया। लक्षात येत आहे? कुठं पोहोचायचं आहे? 10 डिग्री साउथ ऑफ वेस्ट पोहोचायचं आहे। म्हणजे कुठं काढावं लागेल? मला एक लाईन ड्रॉ करायची आहे, ती लाईन कशी काढावं लागेल? साउथ आणि वेस्टच्या मध्ये काढावं लागणार आणि 10 डिग्री अँगल कुणाबरोबर घ्यावा लागणार? साउथ ऑफ वेस्ट म्हणजे विथ रिस्पेक्ट टू वेस्ट, सो लाईक दिस. So he has to reach here in this direction. Okay, so this angle is 10 degree. Actually इकडे जायचं आहे त्याला, इकडे जायचं आहे, ऍक्च्युअली इकडे ट्रॅव्हल करायचं आहे. आणि कंपास, त्या शिपवरचा कंपास जो आहे तो कसा असणार बघा? शिपवरचा कंपास कसा असणार? ते डिक्लिनेशन जे आहे त्या डायरेक्शन असणार ना. म्हणजे शिपवरचा कंपास काय असणार? मॅग्नेटिक नॉर्थ साऊथ डायरेक्शन जे आहे त्या डायरेक्शन कंपास राहणार ना. जिओग्राफिक नॉर्थ साऊथ डायरेक्शन कंपास राहत नाही. मॅग्नेटिक नॉर्थ साऊथ डायरेक्शन जे असेल त्या डायरेक्शनच कंपास राहणार. आणि मॅग्नेटिक नॉर्थ साऊथ म्हणजे डिक्लिनेशन. हे कसं आहे बघा? डिक्लिनेशन काय आहे? 18 डिग्री वेस्ट ऑफ नॉर्थ आहे. वेस्ट ऑफ नॉर्थ म्हणजे वेस्ट आणि नॉर्थच्या मध्ये येणार आहे. वेस्ट ऑफ नॉर्थ म्हणजे इथे येणार आहे. याची डायरेक्शन जी आहे ती कशाची डायरेक्शन? कंपासची डायरेक्शन जी कॅप्टनला दिसणार आहे ती काहीतरी अशी असणार आहे. कंपासची डायरेक्शन अशी काहीतरी दिसणार आहे, बरोबर आहे ना. त्याला इकडे काय दिसणार? कंपास मधला नॉर्थ पोल दिसणार आणि इकडे काय दिसणार आहे? कंपास मधला साऊथ पोल दिसणार. कंपासचा नॉर्थ पोल आणि कंपासचा साऊथ पोल. ओके, आणि ते कसं आहे? कंपास कसा रेस्ट राहतोय नेहमी? 18 डिग्री वेस्ट ऑफ नॉर्थ राहतोय. हा 18 डिग्री अँगल झाला. आता मला सांगा, त्या कॅप्टनला विथ रिस्पेक्ट टू कंपास किती डिग्री मध्ये त्याला विथ रिस्पेक्ट टू कंपास मधला जो नॉर्थ आहे त्या विथ रिस्पेक्ट टू नॉर्थ किती अँगल मध्ये शिप स्टिअर करावं लागेल सो दॅट ही विल रीच एक्झॅक्टली 10 डिग्री साऊथ ऑफ वेस्ट? सांगू शकताय का बघा? म्हणजे थोडक्यात कंपास आणि जी डायरेक्शन फायनल डायरेक्शन जायचं आहे याच्यामधला फक्त अँगल मला काढायचा आहे. हा अँगल मला पाहिजे आहे. म्हणजे तो कॅप्टन, शिपचा जो कॅप्टन असणार आहे तो काय करणार आहे? त्या नीडल आणि शिपची डायरेक्शन यांच्यामध्ये एवढा अँगल ठेवला की ऑटोमॅटिकली ही विल रीच 10 डिग्री साऊथ ऑफ वेस्ट. ओके, किती अँगल ठेवावा लागेल? करेक्ट. सो दिस अँगल शुड बी 82 डिग्री. बरोबर आहे ना, कारण हा टोटल 90 आहे. दिस इज टोटल 90. 90 मधला 18 मायनस झाला, हा किती येणार? 72 येणार. मग बाकीचा राहिलेला 72 प्लस 10 म्हणजे टोटल 82 डिग्री. सो याचं करेक्ट आन्सर येणार आहे टू रीच 10 डिग्री साऊथ ऑफ वेस्ट द कॅप्टन शुड स्टिअर द शिप 82 डिग्री with respect to north of that magnetic needle.